तर इथं पातेलं गरम झाले, त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. तेल घातलेले, त्यामध्ये जिरी घालणार आहोत. जिरी चांगली तडतडून झाल्यावर, धूर भरपूर लागतो. जिरी झाल्यावर आपण तीळ घालणार आहेत. हे पांढरे तीळ वापरले. तीळ पण तळून झालेले आहेत. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे. नंतर अंदाजे पाणी ठेवणार आहे. नंतर काढून घेणार. तर मग आता आपण जो आता तुम्हाला तर अंदाज आलाच असं की आता आपण करणार आहोत ज्वारीच्या पापड्या. आणि त्याचं मी जे तर आता ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण घरात जे ठेवलेलं आहे ना ते ज्वारीचं पिठाचं ते नीट करून घेऊ. तर इथं आपण रात्रभर ज्वारी पाण्यात भिजू ठेवून नंतर थोडीशी आंबट ओली दुसऱ्या दिवशी सुकवल्यानंतर नंतर जात्यावर किंवा गिरणीतून दळून ते पाखडून रात्रभर पाण्यात हे पीठ ठेवलेलं होतं. आणि ह्याच्या आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पापड्या. तर आता बाहेर पाणी ते गरम करायला ठेवणार आहे. चुलीवर मी बनवणार आहे. तरी मस्त झालं. जर हटवतो. मग झालं की आता गट झाले. मग काय थापून करतात का पळीने? पळीन करू का थापून? तुमच्या ह्याने बघा. पळीन उडकायचं असल्या पळीने वत पाणी थोडस. ते समजा थोडं पाणी खपलं असतं. टाक. बस बस. हे बघा असं झालंय आपला चीक. खाली घालू का? टेरेसवर घालू का? झाकून तिथे थोड्या वेळ हरावा. बघ बरं चवीला मी टाकलं होतं. पळीने घालते आपल्या का नाही? पळीनीच घाला. उरकत्या दर चाटून लगेच. तुमचा लागत ना हाटाय. आता काय हटायची म्हणा. काढा असं बोटाने. कसं आहे तुम्हाला लागण. माझ्याकडून काय होते मला येणं होत नाही. चुडी हावरी सगळी टाक. धुवून घ्यावं लागलं. झाकून ठेवते थोड्या वेळ. आता इथं आपला चिक हटून झालेला आहे. आणि हरावर आपण काय करू असं झाकून ठेवू थोड्या वेळ. म्हणजे चांगला शिजून निघन. आणि नंतर घालताना दाखवतेच. तर इथं गरम गरमच पापड्या थापून घ्यायच्या होत्या. कारण थंड झाल्यानंतर त्याची चिरडत्यात. त्यामुळं पटपट चाललं होतं. आणि पहिलाच प्रयत्न होता. पहिल्यांदाच असं काहीतरी स्वतः एकटीनं करत होते. आणि खूप काही कसरत लागते हे बनवायला. आपण आईने ते केलेलं खाण्याला खूप छान वाटतं. पण प्रत्यक्षात अशी वेळ आल्यानंतर की स्वतःला सगळं शिकायचं असतं. प्रयत्न करायचे असतात. आणि प्रयत्न केल्यानंतरच प्रत्येक गोष्ट आपल्यात ती कॅपेबल आपण ते त्यासाठी कॅपेबल आहेत की इतक्या सहजासहजी ते अनुभव येतो. आणि त्यासाठीच मला करायचं होतं. आणि तुम्हाला
असे नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हे पापड्या ज्वारीच्या बाजरीच्या पापड्या करण्यासाठी खूप मेहनत लागते आणि हे मी आज अनुभवलं आणि प्रत्यक्षात ते कृतीतून उतरलं. त्यामुळं मी सांगते. आणि ऊन इतकं झालेलं कारण मला उशीर झालता आणि मला नव्हतं वाटत की मी ती करू शकते, म्हणून मी असा उशीर नाही तर सकाळ लवकर केल्यानंतर एवढं काय ऊन नसतं.